राम राम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मी चालली होती देवदर्शनाला. खूप जणांना माहिती आहे मी कोल्हापूरची आहे, त्यामुळे आम्ही चाललो होतो ज्योतिबा टेम्पलला. मग आम्ही मस्त गाडीमध्ये गाणी ऐकता ऐकता शेवटी मस्त आम्ही देवींची गाणी ऐकता ऐकता फायनली आम्ही ज्योतिबाला पोचलो. आणि नेमकं गुरुवार असल्यामुळे तिथे गर्दी पण नव्हती, त्यामुळे आमचं देवदर्शन खूपच भारी झालं गाईस. तुम्ही पण देवदर्शन करून घ्या. थोडंफारच व्हिडिओ मी काढला आहे, कारण व्हिडिओ काढायला तुम्हाला तर माहिती आहे अलाउड नसतं टेम्पलमध्ये. मग आमचं तिथे लवकर दर्शन झालं होतं, त्यामुळे आम्ही तिथे खाली यमाईच्या देवीला पण गेलो होतो, जिथे ज्योतिबाच्या टेम्पलच्या जवळच आहे. मग आम्ही तिकडचं पण देवीचं दर्शन वगैरे घेतलं. आणि इथे माझं काकाचं आणि माझ्या भावाचं थोडंफार मस्ती चालू होती. आणि यमाई देवीच्या तिकडे जर जो कोण कोल्हापूरचं आहे त्यांना माहिती आहे, तिथे मस्त एक छोटंसं टेम्पल आहे. त्या टेम्पलमध्ये मी गेले होते आणि मी पेरू खात होती, कारण माझा आज उपवास होता गुरुवार असल्यामुळे. आणि इथे माझी मस्त फॅमिली सगळे मला दाखवत दाखवत वडापाव खात होते आणि मी तर खात होती खिचडी. ठीक आहे, कोई ना, नेक्स्ट टाईम आम्ही खा लेंगे. आणि मग तिकडचं पण देवदर्शन लवकर झाल्यामुळे आम्ही विचार केला महालक्ष्मीला पण जाऊया. तिथेही गर्दी नव्हती, थोडीफार होती गर्दी. मग आम्ही महालक्ष्मीचं पण दर्शन वगैरे घेतलं आणि तिकडचं पण दर्शन आमचं खूप भारी झालं. मग त्यानंतर पाऊस यायला लागला. मग आम्ही विचार केला आदमापूरला जाऊया. मग आम्ही आदमापूरला गेलो होतो. तिथे पण गर्दी कमी होती, तिथे एवढी जास्त नव्हती. तुम्ही पण दर्शन या गाईज, खरंच खूप भारी वाटलं आज देवदर्शन करून. आणि एकतर एक गर्दी नसल्यामुळे तर खूपच मजा आली आम्हाला तिथे गेल्यावर. मग आम्ही सगळं तिथे गेल्यावर मग आम्ही मेतक्याला पण गेलो होतो, इकडे खांब्याला. त्यानंतर दॅट्स एंड ऑफ द डे. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये गाईज. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा, असेच माझे मिनी ब्लॉग्स येत राहतील. बाय बाय गाईज.